येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे हिची 25 जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती। हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी गेला होता, परंतु नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून आरोपी दाऊद शेख याला अटक केली आहे। दाऊद शेख हा पीडितेला 2019 पासून ओळखत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या पालकांनी त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता। त्यामुळे त्याला 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता। तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला। तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, परंतु यशश्री दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग आला। त्यामुळे दोघांमध्ये दुरावाही निर्माण झाला होता। गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कॉल रेकॉर्डनुसार दाऊद शेख हा 22 जुलै रोजी उरणला आला होता आणि 25 जुलैपासून त्याचा फोन बंद आहे। 25 जुलैला नेमकं त्यांच्यात काय झालं ज्यामुळे त्याने चाकूने वार करून तिचा खून केला याचा तपास सुरू असून आरोपीला नवी मुंबईत आणण्यात येत आहे। तो इथं परतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होणार आहे। दरम्यान यशश्रीच्या हत्येनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होतंय। मात्र यावर झोन 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी म्हटले की तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। तिच्या गुप्तांगात दुखापत झाली असून डोके फुटले आहे, स्तन कापले गेले आहेत, हात कापले आहेत। अशा पोस्ट ह्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत। यामागे लव्ह ट्रायंगल असून लव्ह जिहाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील शिंदे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनीही शिंदे कुटुंबियांची भेट घेतली असून उरण पोलिसांशी चर्चा करून नवी मुंबई आणि उरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांची 3 प्रकरणे घडली आहेत, त्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना कोणतीही दयामाया दाखवू नये, तसेच त्यांचा धर्म न बघता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत। यशश्री शिंदेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येत असताना अशीच एक तिसरी घटना माझ्या समोर आली। मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे। अशा प्रकरणात पोलिसांना कुठलाही राजकीय पक्ष अडवणार नाही। ज्या प्रकारे पोर्शे कार अपघात प्रकरणात कुणीतरी आमदार गेला होता, तसे इथे कुणीही येणार नाही। पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे। पोलिसांनी आपली दहशत दाखवून दिली पाहिजे। हिंस्र पद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहेत। निर्भया प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले हे चुकीचं आहे। ज्या मुलामध्ये इतकी विकृती आहे त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवावे आणि थेट फाशीची शिक्षा द्यावी। मंदिरातील पुजारीही जर महिलांवर अत्याचार करत असतील, मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे। पोलिसांची दहशत बसत नाही तोपर्यंत पुरुष थांबणार नाहीत असे त्या म्हणाल्या। यासोबतच 10 वर्षांपासून शक्ती कायदा मंजूर झालेला नाही। आमची पंतप्रधानांना विनंती आहे की तुम्ही 1 वर्षात शक्ती कायदा मंजूर करा, त्याची अंमलबजावणी होते की नाही याचीही तपासणी करा। अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा न देता तात्काळ शिक्षा करा, असेही त्यांनी म्हटलं। यशश्री शिंदे प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप केला जात आहे। शर्मिला ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, अशा घटनांमध्ये धर्म आणता कामा नये। शिळफाटा येथील घटनेत मंदिरातील पुजारींनी महिलेवर अत्याचार केला। असे गुन्हे करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो। लव्ह जिहाद करणाऱ्या पुरुषाला मारायचं आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी कृत्य केलं म्हणून सोडायचं असे नाही। दोन्ही घटनेतील आरोपी पुरुषांना कडक शासन झालं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।